श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अंधार कुरवाळून नेण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुजींच्या मते या संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात अशा काही चमत्कारिक घटना घडणार आहेत, ज्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग सुवर्णमय होईल. पण लक्षात ठेवा, हे सुख मिळण्यापूर्वी तुम्हाला एका अत्यंत मोठ्या रहस्याचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स दडला आहे, जो येणाऱ्या काही दिवसांतच तुमच्यासमोर उलगडणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत विश्वासाने सांगितले आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या पाठीशी उभी असलेली एक अदृश्य दैवी शक्ती आता प्रत्यक्ष फळ देण्यास सज्ज झाली आहे. संक्रांतीनंतर तुमचे शत्रू आपोआप तुमच्यापासून दूर होतील आणि तुमच्या घरात आनंदाची उधळण होईल. मात्र याच वेळी तुम्हाला सतर्कही राहायचे आहे, कारण तुमच्या सभोवतालच्या काही नकारात्मक शक्ती तुमच्या या सुखावर विरजण घालण्याचा प्रयत्न करू शकतात. हा सस्पेन्स नेमका काय आहे हे जाणून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या या भविष्यवाणीत एक अत्यंत सकारात्मक संकेत लपलेला आहे. संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तानंतर तुमच्या जीवनात एका अशा व्यक्तीचे आगमन होणार आहे, जिच्या पावलांनी तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील. ज्या आर्थिक विवंचनेतून तुम्ही आजवर जात होतात, ती आता कायमची संपणार आहे. धनलाभाचे आणि मानसन्मानाचे असे योग जुळून आले आहेत की तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि उत्साहाने भरून जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाने ही वेळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. तुमच्या नशिबात नेमका काय बदल होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या सावधगिरी बाळगायच्या आहेत हे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीचा हा पवित्र काळ तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत आहात. गुरुजींच्या मते हा केवळ ऋतूबदल नसून तुमच्या नशिबाचा महाविस्फोट आहे. संक्रांतीचा सूर्य जसा उत्तर दिशेला मार्गक्रमण करतो, तशीच तुमच्या दुःखाची सावली आता कायमची सरणार आहे. पण या आनंदाच्या मागे एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. तुमच्या घरात एक अशी घटना घडणार आहे जी ऐकून संपूर्ण कुटुंब आश्चर्याने थक्क होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या काही तासांत तुमच्या आसपासच्या ऊर्जेमध्ये अचानक बदल जाणवू लागेल. तुमच्या बंद नशिबाच्या कुलुपाची किल्ली आता फिरणार आहे. पण ही प्रक्रिया इतकी रहस्यमयी असेल की तुम्हाला सुरुवातीला काहीच समजणार नाही. वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता असेल, जी एका मोठ्या वादळापूर्वीची नसून एका प्रचंड आनंदाच्या बातमीपूर्वीची असेल. हा सस्पेन्स तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरेल, पण त्याचे फळ मात्र अत्यंत गोड असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की संक्रांतीनंतर तुमच्या प्रगतीचा वेग इतका वाढेल की तुमचे विरोधकही बघतच राहतील. पण लक्षात ठेवा, हे सर्व घडताना तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा आणि योजनांचा गुप्तता राखणे अत्यंत आवश्यक आहे. हा काळ जितका पॉझिटिव्ह आहे तितकाच तो रहस्यांनी वेढलेला आहे. तुमच्या नशिबाच्या या नवीन अध्यायाची पहिली पाने आता उघडली जाणार आहेत. स्वामींच्या कृपेने नेमका कोणता चमत्कार तुमच्या दारी उभा आहे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. तुमच्याच विश्वासातील, तुमच्यासोबत बसून गोड बोलणाऱ्या काही व्यक्तींचे मुखवटे आता मकर संक्रांतीनंतर फाटणार आहेत. गुरुजींच्या मते तुमच्या आसपास अशा 3 व्यक्ती आहेत ज्यांना तुमची प्रगती आणि सुख बघवत नाही. हा एक असा सस्पेन्स आहे जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की ज्यांना तुम्ही आपले मानले, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे का? त्यांच्या मनातील हे विष आता हळूहळू उघड व्हायला सुरुवात होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात भीतीदायक सस्पेन्स म्हणजे या शत्रूंनी वापरलेली अदृश्य शस्त्रे. गुरुजींनी आपल्या भविष्यवाणीत स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या कामात जे अडथळे येत आहेत, जे विनाकारण कटकटीचे प्रसंग उद्भवत आहेत, ते केवळ योगायोग नसून काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू शकतो. या 3 व्यक्तींनी तुमच्या सुखाला नजर लावण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी पडद्यामागे काही भयंकर कारस्थाने रचली आहेत. हा खुलासा इतका धक्कादायक असेल की सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कानांवर विश्वासच बसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने हा धोका तुमच्या समोर लवकरच येईल, पण त्यासाठी तुम्हाला डोळे उघडून आजूबाजूला पाहावे लागेल. गुरुजी सांगतात की संक्रांतीचा प्रकाश या कपटी लोकांच्या काळोखी डावपेचांना उजेडात आणणार आहे. हे लोक तुमचे नातेवाईक, मित्र किंवा व्यावसायिक भागीदारही असू शकतात. या लोकांपासून कसे वाचायचे आणि त्यांच्या नकारात्मक ऊर्जेला कसे परतवून लावायचे हे समजून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे. हा सस्पेन्स तुमच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो,
गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीतील हा सर्वात रोमांचक आणि सुखद सस्पेन्स आहे. मकर संक्रांतीचा हा सण सरताच तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट स्त्रीचा प्रवेश होणार आहे, जी तुमचे संपूर्ण नशीबच पालटून टाकेल. गुरुजींच्या मते ही स्त्री साक्षात लक्ष्मीचे रूप घेऊन तुमच्या दारी येईल. तिचे तुमच्या आयुष्यात येणे हा केवळ योगायोग नसून महादेवांनी तुमच्यासाठी योजलेली एक दैवी योजना आहे. जेव्हा ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धीचे नवीन युग सुरू होईल आणि नशिबाचे बंद दरवाजे सताड उघडले जातील. वृषभ राशीच्या जातकांनो, आता सर्वात मोठा प्रश्न हा की ही स्त्री कोण आहे आणि तिला ओळखायचे कसे. गुरुजींनी या स्त्रीशी जोडलेले काही शुभ संकेत दिले आहेत. ज्या दिवशी ही स्त्री तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकायला सुरुवात करेल, त्या दिवशी तुम्हाला अचानक काही सकारात्मक अनुभव येतील. जसे की घराबाहेर पडताना तुम्हाला पांढरी गाय दिसणे, घराच्या उंबरठ्यावर अचानक सांडलेले दूध दिसणे किंवा एखाद्या मंदिरातून अचानक प्रसादाचा वास येणे. जर एखाद्या स्त्रीच्या भेटीनंतर तुमचे रखडलेले काम अचानक मार्गी लागले, तर समजून जा की हीच ती भाग्यलक्ष्मी आहे, जिची गुरुजींनी भविष्यवाणी केली होती. वृषभ राशीच्या जातकांनो, या स्त्रीच्या शब्दांमध्ये एक अनामिक शांतता असेल आणि तिच्या उपस्थितीत तुम्हाला सुरक्षित वाटेल. ती तुमच्या कुटुंबातील असू शकते किंवा एखादी नवीन व्यक्ती, पण तिचे येणे तुमच्यासाठी धनलाभाचे मोठे मार्ग मोकळे करेल. ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक टंचाई आणि नकारात्मकतेला भस्म करून टाकेल. पण या स्त्रीला ओळखण्यात तुम्ही चूक तर करणार नाही ना. हे वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकटांचे डोंगर कोसळले, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व काही संपले आहे, तेव्हा एका अदृश्य शक्तीने तुम्हाला सावरले आहे. गुरुजींच्या मते हा कोणताही योगायोग नसून साक्षात देवधिदेव महादेव आणि माता कालीचे भक्कम सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी आहे. मकर संक्रांतीनंतर ही शक्ती अधिक प्रबळ होणार आहे. तुमच्या नशिबाच्या आड येणाऱ्या प्रत्येक दुष्ट शक्तीला हे सुरक्षा कवच भस्म करून टाकेल. हा सस्पेन्स जेव्हा तुमच्या अनुभवास येईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही या जगात एकटे नाही आहात, तर एक दैवी शक्ती तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गूढ रहस्य सांगितले आहे की गेल्या काही काळापासून तुमच्या शत्रूंनी रचलेली कारस्थाने का फसली, कारण माता कालीने स्वतः तुमच्यावरचे संकट आपल्या अंगावर घेतले आहे. संक्रांतीनंतर तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट संकेत मिळू शकतात, जसे की महादेवांची पिंड दिसणे किंवा माता कालीचे भव्य रूप दिसणे. हे संकेत म्हणजे तुमची वेळ आता बदलली आहे याचा साक्षात पुरावा असेल. हे सुरक्षा कवच केवळ तुमचेच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करेल, ज्यामुळे तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख आणि शांतीचे वारे वाहू लागतील. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या शत्रूंच्या मनात धडकी भरणार आहे. ज्यांनी तुमचे वाईट चिंतेले ते आता स्वतःच्या कर्मात अडकणार आहेत, कारण तुमच्या पाठीशी असलेली ही शक्ती आता जागृत झाली आहे. गुरुजी सांगतात की संक्रांतीच्या पवित्र काळानंतर तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि ऊर्जा अनुभवाल. पण यात दैवी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणते विशेष मंत्र किंवा कृती करायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचे गुपित जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीचा हा मुहूर्त तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन आला आहे. गुरुजींच्या मते गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमची जी आर्थिक प्रगती खुंटली होती, ती आता एकाएकी वेग घेणार आहे. तुमच्या कुंडलीत धनस्थानावर ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग आपोआप उघडले जातील. हा सस्पेन्स तुमच्यासाठी असेल की ज्या कामात तुम्ही आजवर अपयशी ठरला होतात, त्याच कामातून आता तुम्हाला अमाप नफा आणि प्रसिद्धी मिळणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीतील सर्वात पॉझिटिव्ह बदल म्हणजे तुमच्या रखडलेल्या मालमत्तेचे किंवा पैशांचे प्रश्न सुटणे. संक्रांतीनंतर तुम्हाला असा एखादा योग येईल ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे डोंगर हलके होतील आणि तुमची तिजोरी पुन्हा भरू लागेल. केवळ पैसाच नाही, तर तुमच्या कुटुंबात असलेला तणाव दूर होऊन प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतील. हा बदल इतका सकारात्मक असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने आता तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. गुरुजी सांगतात की संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि नैराश्याला पूर्णपणे जाळून टाकेल. व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला गोल्डन चान्स मिळणार आहे. पण हे सर्व घडत असताना तुम्हाला कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून आलेली ही लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. हे जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीचा हा सिक्रेट प्लॅन समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो,
मकर संक्रांतीनंतर मिळणारे हे सर्व शुभफळ टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी काही अमोघ उपाय सांगितले आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शुक्र ग्रहाला बळकट करणे. यासाठी गुरुजी सुचवतात की संक्रांतीनंतर नियमितपणे अत्तर किंवा सुवासिक वस्तूंचा वापर करा आणि शक्य असल्यास हातावर एक सुंदर घड्याळ परिधान करा. घड्याळ हे केवळ वेळेचे साधन नसून ते तुमच्या सुवर्णकाळाचे प्रतीक ठरेल. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव करतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण करतील. वृषभ राशीच्या जातकांनो, उपायांसोबतच गुरुजींनी काही कडक सावधगिरी पाळण्यासही सांगितले आहे. संक्रांतीनंतरच्या काळात विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभे राहून कोणाची निंदा नालस्ती करू नका, कारण मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो आणि तेथे केलेली नकारात्मकता तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकते. तसेच गुरुजींनी शनिदेवाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा एक छोटासा दिवा तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवतो, असे गुरुजींचे ठाम मत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपले आहेत आणि यशाचे शिखर सर करण्याची वेळ आली आहे. गुरुजींनी सांगितलेले हे रहस्यमय बदल आणि उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर नशीब तुम्हाला साथ द्यायला बांधील आहे. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना मनात संशय न ठेवता पूर्ण विश्वासाने करा. या भविष्यवाणीतील प्रत्येक शब्दामागे तुमच्या कल्याणाचे गुपित दडलेले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला महादेवांवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर या आनंदाच्या बातमीसाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची ही एक छोटीशी कृती आम्हाला तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची माहिती घेऊन येण्यास प्रेरणा देते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माता राणी आणि माता कालीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लक्षात ठेवा, तुमचे हे शब्द केवळ कमेंट नसून ती तुमची देवाप्रती असलेली श्रद्धा आहे, जी तुमच्यावरचे संकट दूर करण्यास मदत करेल. अशाच नवनवीन आणि सस्पेन्सने भरलेल्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या भाग्याचा एकही महत्त्वाचा संदेश तुमच्याकडून सुटणार नाही. स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत.